सद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदि शक्ति मुक्ता हरी की जय। पवन सुत हनुमान की जय। भाग्येशी झाली जोडी, भाग्येशी झाली जोडी, आता घडी न विसंबे, विटेवरी समचरण, संती खून सांगितली, अवघे आता काम सारू, हाची करू कैवाड, विटेवरी समचरण, संती खून सांगितली, तुका म्हणे खंडू खेपा, पुढे पापा पुण्याच्या, विटेवरी समचरण, संती खून सांगितली, करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका, ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्तला, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मुक्ताई लहान सांभाळते सर्व, परे ब्रह्मांडासे घालतसे कव, कोणाही न कळली हिची ब्रह्मलीला, नमस्कार माझा मुक्ताई मावलीला, मुक्ताबाई नामो, मुक्ताबाई नामो, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवूनी माथा, तया साष्टांग नमन दंडवत, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, आता हृदय आपुले चौफारुनिया भले, वरी वैसव पावले श्री गुरूंचे, भाग्येशी झाली जोडी, आता घडी न विसंबे, विटेवरी समचरण, संती खून सांगितली, चराचरामध्ये वास करणारी अदृश्य शक्ती, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्री भगवान परमात्मा, माऊली महाविष्णू श्री ज्ञानोबराया, आदिशक्ती मुक्ताबाई, राम भक्तजी श्री हनुमानजी महाराज, सकल संत मांदियाळी,
भगवंत आणि संत यांच्या चरणारविंदे सेवा समर्पित करण्यासाठी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा. महाराज या अभंगामध्ये सांगतात, मला भाग्याने देवाची प्राप्ती झाली, मी त्या देवाला आता थोडंही विसरणार नाही. भाग्यैसे झाली जोडी आता घडी न विसंबे. महाराज तुम्ही देवाला विसरणार नाही, महाराज म्हटले नाही. ज्या देवाला तुम्ही विसरणार नाही तो देव कुठं आहे? तुकोबारे म्हणतात तो विटेवरती उभा आहे. विटेवरी समचरण संती खून सांगितले. तो विटेवरती उभा आहे, समपाय आहे, गटावर कर ठेवलेले आहे. मी त्याला थोडंही विसरणार नाही. त्याच्या खुणा संतांनी मला सांगितले आहे. संती खून सांगितले. मी सर्व कामं बाजूला सारून भगवत चिंतन करणार आहे. अवघे आता काम सारू हाची करू कैवाड. का करणार महाराज? महाराज म्हणतात, तुका म्हणे खंडू खेपा पुढे पापा पुण्याच्या. अनादिकालापासून जन्माला यावं लागतंय, मरावं लागते. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. जन्म मरणाची यंधार मला संपवायची आहे असं अभंगाद्वारे महाराज सांगतात. विठ्ठल आपल्या पवित्र पावन भूमीमध्ये हनुमंतरायाच्या या दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे या भाद्रपद मासामध्ये पवित्र पर्व काळामध्ये श्रीमद भागवत कथा, अखंड नाम संकीर्तन सप्ताह, सर्व सेवाभाव समिती सर्वांच्या मार्गदर्शनाने तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारुडी आनंदे एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्व ग्रामस्थ मंडळी, विवरे बुद्रुक, विवरे खुद, महिला मंडळ, बहिणी मंडळ सगळ्यांच्या सहकार्याने, अन्नदाते, ज्ञानदाते सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या 3 दिवसापासून पवित्र कथाचं श्रवण तुम्ही करत आहात. ज्यांच्या पवित्र वाणीमधून तुम्ही कथा श्रवण करत आहात, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू समाधानजी महाराज अरे मोठा महाराजांच्या पवित्र वाणीमधून पवित्र कथा श्रवण करत आहात. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करता उद्धरती. नामा म्हणेसे बोले भागवत, शोक सांगतसे परीक्षिती. काय फायदा आहे दादा? आपला तर उद्धार होईलच, पण त्यांचे उद्धर